नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या BMC गाईड या यूट्यूब चॅनलमध्ये। तर जे आपले मित्र ग्रॅज्युएट आहेत त्यांच्यासाठी एक सरकारी परमनंट नोकरीची जाहिरात घेऊन आलेलो आहोत। तर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ऑफिशियल साइटवर मानव संसाधन समन्वयक कनिष्ठ या संवर्गाची रिक्त पदे परमनंट पद्धतीने भरण्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर एकूण 38 रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याकरता जाहिरात प्रसिद्ध झालेली असून दिनांक 24/2/2024 ते दिनांक 15/3/2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले आहे। तर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे। महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की ऑनलाईन अर्ज हे दिनांक 15/3/2024 पर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी मानव संसाधन समन्वयक कनिष्ठ या संवर्गाची जी 38 पदे भरली जाणार आहेत त्याकरिता उमेदवारांना नक्की कोणत्या शैक्षणिक अर्हता असणे आवश्यक आहे, त्यानंतर उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरताना नक्की कोणते डॉक्युमेंट सादर करायचे आहेत, त्यानंतर ऑनलाईन अर्ज भरण्याचे परीक्षा शुल्क, त्यानंतर सदर पदाचे वेतन, त्यानंतर उमेदवारांना आवश्यक वयोमर्यादा, त्यानंतर तुमची जी ऑनलाईन एक्झाम होणार आहे त्याचे स्वरूप, अशा सर्व महत्त्वपूर्ण गोष्टींची माहिती घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता पूर्ण बघा। तर येऊ आजच्या व्हिडिओकडे। तर एकूण 38 पदांची जाहिरात आलेली आहे। तर मानव संसाधन समन्वयक कनिष्ठ हे पद गट क संवर्गात येत असून सदर पदाची वेतन श्रेणी ही रुपये 25,500 ते रुपये 81,100 एवढे, म्हणजे सदर पदाचे सुरुवातीचे वेतन हे अंदाजित 46,785 रुपये एवढे असणार आहे। यानंतर या 38 पदांमध्ये जात प्रवर्गानुसार कोणत्या संवर्गाची पदे भरली जाणार आहेत ते आपण बघू। तर या 38 पदांमध्ये अनुसूचित जाती या संवर्गाची 5 पदे, त्यानंतर अनुसूचित जमाती या संवर्गाची 2 पदे, त्यानंतर विमुक्त जाती अ, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड आणि विशेष मागास प्रवर्ग या संवर्गाची प्रत्येकी 1 पद, त्यानंतर इतर मागास प्रवर्ग संवर्गाची 7 पदे, त्यानंतर आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक या संवर्गाची 4 पदे आणि खुला संवर्गाची 15 पदे रिक्त आहेत। या 38 रिक्त पदांमध्ये सर्वसाधारण करता 16 पदे, त्यानंतर महिला आरक्षणांतर्गत 11 पदे आणि दिव्यांगांकरता 2 पदे आरक्षित आहेत। यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे सदर पदाच्या शैक्षणिक अर्हता या नक्की काय आहेत हे बघण्यापूर्वी जर आपण BMC गाईड या यूट्यूब चॅनलवर प्रथमच आला असाल तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीचे महत्त्वपूर्ण अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या BMC गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। तसेच सदर पदाच्या जाहिरातीची PDF फाईल आपल्या BMC गाईड या टेलिग्राम चॅनलवर तुमच्या माहितीसाठी सादर केलेली आहे। ती बघण्यासाठी आपल्या BMC गाईड या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा। टेलिग्राम चॅनलची लिंक तुमच्या माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। शैक्षणिक अर्हतेबद्दल सांगायचे तर मानव संसाधन समन्वयक कनिष्ठ या पदाकरता उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा ही प्रथम प्रयत्नात आणि कमीत कमी 45% गुणांसह उत्तीर्ण झालेला असायला हवा किंवा उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या अभियांत्रिकीमधील कोणत्याही शाखेतील पदविका परीक्षा प्रथम प्रयत्नात आणि कमीत कमी 45% गुणांसह उत्तीर्ण झालेला असायला हवा। त्यानंतर उमेदवार हा SAP HCM प्रमाणपत्र धारक असावा आणि उमेदवाराला इंडियन पेरोलमधील प्रत्यक्ष कामाचा किमान 3 वर्षाचा अनुभव असायला हवा। त्यानंतर उमेदवार हा मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत किंवा उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत मराठी व इंग्रजी हे प्रत्येकी 100 गुणांचे विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असायला हवा। त्यानंतर उमेदवार हा संगणक विषयक MSCIT प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा किंवा MSCIT ही प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झालेला नसेल तर नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षांच्या आत MSCIT परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील, अन्यथा त्याची सेवा समाप्त करण्यात येईल।
यानंतर मानव संसाधन समन्वय कनिष्ठ या पदाकरता उमेदवारांची वयोमर्यादेची अट काय आहे ते आपण बघू। तर खुला व मागासवर्गीय उमेदवारांचे कमीत कमी वय हे 18 वर्षे व खुला प्रवर्गातील उमेदवारांचे जास्तीत जास्त वय हे 38 वर्षे आणि मागासवर्गीय उमेदवारांचे जास्तीत जास्त वय हे 43 वर्षे असणे आवश्यक आहे। यानंतर तुमची जी ऑनलाईन परीक्षा होणार आहे त्याकरता खुला प्रवर्गातील उमेदवारांना रुपये 1000 आणि मागासवर्गीय उमेदवारांना रुपये 900 एवढे परीक्षा शुल्क भरायचे आहे। तुम्हाला हे परीक्षा शुल्क दिनांक 24/2/2024 ते दिनांक 15/3/2024 पर्यंतच भरायचे आहे। तर या भरतीकरता उमेदवारांना ऑनलाईन फॉर्म भरताना नक्की कोणते सर्टिफिकेट्स अपलोड करायचे ते आपण बघू। तर उमेदवारांना सुरुवातीला सॅप HCM प्रमाणपत्र, त्यानंतर इंडियन पेरोलमधील अनुभव प्रमाणपत्र, त्यानंतर पदविका परीक्षा प्रथम प्रयत्नात 45% गुणांसह उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र व अटेम्प्ट सर्टिफिकेट, त्यानंतर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा प्रमाणपत्र तसेच उच्च माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र, त्यानंतर अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, त्यानंतर शाळेचा दाखला आणि MSCIT प्रमाणपत्र अपलोड करायचे आहेत। हे जे डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड करणार आहात हे सर्व डॉक्युमेंट्स हे JPEG किंवा JPG किंवा PDF फाईल या फॉर्मॅटमध्ये असणे आवश्यक आहे। तसेच सदर फाईलची कमीत कमी साईज ही 100 KB व जास्तीत जास्त साईज ही 2 MB असणे आवश्यक आहे। यानंतर सदर पदाकरता तुमची बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षा संगणकावर घेण्यात येणार आहे। मानव संसाधन समन्वय कनिष्ठ या पदासाठी ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप, परीक्षेचा अभ्यासक्रम व परीक्षेचा दर्जा हा पुढील प्रमाणे आहे, तो तुम्ही सविस्तर वाचून घ्या। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्र परिवारांमध्ये नक्की शेअर करा, जेणेकरून सर्वांना या महत्त्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळेल। आणि कोणी नवीन प्रथमच आपल्या BMC गाईड या यूट्यूब चॅनलवर आले असेल तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या BMC गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।